तर मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहोत रानभाजी महोत्सवामधली चौथी भाजी आघाडा. याच्या आधीचे व्लॉग काय आम्ही पोस्ट केलेले नाही आहेत, पण आता हा व्लॉग आम्ही पोस्ट करणार आहे. इकडं भाजीची तयारी करायसाठी भांडी धुवायची चालल्यात. इकडं कांदा सोलायचा चाललाय. लसूण सोलायचा चाललाय. कांदा सोलतात. ही आघाड्याची भाजी आत्ताच आम्ही तोडलेली आहे आणि इकडं पण लसूण सोलायचा चाललाय. तर या नवीनच मुले आहेत ज्या आता आपल्या रानभाजी महोत्सवाला भेट देण्यासाठी खास विवरवरून आपल्या NCT फार्मवरती आलेल्या आहेत आणि आज त्यांनाही याचा आस्वाद घेता येणार आहे. तर अशा प्रकारे आपली ही चूल पण पेटवलेली आहे आणि आता भाजी आपण थोड्याच वेळात करणार आहोत. हे आहे NCT फार्म. ह्याच्यावरती आपल्याला हा रानभाजी महोत्सव चालला आहे आणि विवरमधल्या मुलांचा भरघोस असा प्रतिसाद आपल्या या रानभाजी महोत्सवाला मिळत आहे. तरी आपण आता बघूया कसा होणार आहे हा रानभाजी महोत्सव. स्पेशल कंदा काय म्हणतात त्याला? वंदा ना? कलाकंदावरती ताव मारताना आम्ही सगळेजण बालाजीचा प्रसाद खातो. तिरुपती बालाजीचा प्रसाद पुणे आणलेला. भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. माईक नाही लावला. थांबा माईक लावला नाही मी. लावा की मग काय तुम्ही बंद कर बा. खाली टाकता कुठे माणूस सगळं तुझं ठेवतो. मला काम लावतो इथं. कापड घ्या ते त्या बाय पिशवीतला लाल कापड घे गई भंगार वाटते. कापड बिपड घरने घेऊन आले पुसाय दिसाय स्वच्छता करत आहे माणूस. मला धुवायला लागते रोज भांडे. हे घरी घेऊन जाऊया आपल्या. मी संध्याकाळी त्याला तिथंच ठेवूया. रोज घेऊन येऊया. मी घासेन तरी त्याला नशीब मी कापड आणले घरनं स्वच्छवाला. घाण नाही ग ते कुठाच आहे पण उघडा ठेवलेला ना. कालच वापरलंय की ते आपण. पण त्यांनी उघडं ठेवलेलं ना. मग उघडं ठेवलं बरोबर नाही हो. उघडं इथं माईक ऑन केलाय का? माईक नाही ऑन केला. सगळं नाही. आधी लसूण टाकायचा मग मिरची टाकायची. एक साथ घेताय का चालते? अहो तुमच्या ह्याच्यात आयफोन मध्ये आधी घ्या ना. हो सांगा चला. नाही असं थांबा. ह्याच्यामध्ये टाकाय तुम्हाला घ्यायचंय का? उभा करून टाकायचं त्याच्या पायापाशी. कर 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 आवाज येतो. कर म्हणजे चिरता थांब. डबा खालती घेऊ आहे. अगं डबा मग तुला उंच होईल ना. नाही कसं येणार नाही. तेव्हा डबा येणार दसऱ्यात. असं पकडायचं. तुम्ही येत आहे का रानभाजी खायला? होय. अहो तुम्हीच येत आहे वय. नॉट इंटरेस्टेड आहे का तुम्ही भाजी खायला? येत आहे होय. अहो सांगा की हो. अहो सांगा. कधी तुम्ही भाजी चिरणार? मग कधी खाणार आम्ही? हा घ्या. वॉइस घ्यायचंय का नंतर घ्यायचं? वॉइस मला आधी बोलायला लागेल. एवढीच होईल त्याची. ठीक टाक काढ. खराब आलं सच्ची चिंबडे. चुलीत मरती का काय? जीव देती. हे जाऊ ना मूर्ख. ए काय चाललंय तुमचं दोघांचं? खाताय काय? पल काठ. हा बघ मालकासारखं सरकी काहीच नाही वाटतं खाते काय ते. पेडेगिरी कमी पडली काय आज? अरे पाटे घ्या. शेंगदाणा बारीक करून माय कुठे ग पुरींनो? कसली भाजी? आगाडा. आपको पता है?
काय घेऊन आलेस प्लास्टिकची पिशवी घेऊन आलीस अख्ख्या गाव भरणं आपल्या घरामध्ये कापडी पिशव्या किती आहेत फुलं बिलं घेऊन जातो त्याला चालतं ती भिजू नये म्हणून असतं पण आमच्या कपाटात जाऊन बघितले ना तर चक्कर येईल एखाद्याला 2-2 कपाट काय पार्टे हा इमॅजिन तरी करतील का हे लोक की आम्ही प्लास्टिक पिशवी फेकू देत नाही कपाट बघ की 2 कपाट कशाने भरला प्लास्टिक पिशवी काय त्यात परत वापर भाकरवडी आणली घ्या. वाटतं उडून दाखवतं काय काय घेऊन आलेस खायला लाज आहे का बहिणीचा उपवास आहे आणि तू अशी देतेस लोकांना खायला दाखव काय दादा तुझा नालायक आहे अरे एवढे कोणी आणायला लावलेले तुला संपवलीस काय सगळी खाली हा गंगूबाई सोयास्टिक कुणी आणायला लावलेलं अरे लईच वाचारी हे सगळा माझा स्टॉक संपवणार आहे निकिता तुझ्या विरुद्ध मला सहकार आंदोलन चालू करायला लागणार आहे पार्टी घ्या चालू करा काय झालं तुला चिंटू तुम्ही आलात बाहेर आली हा शेड पण छान वाटतो चिंटू शेठ हा शेड पण छान वाटतो कलर ना घ्यायचं मला गाणी जाऊ दे बटाटे हे करून अरे बटाटे मिरचीचं झाड आहे तिथे 1-2 मिरच्या आहेत तेवढं इनफ बटाटे घ्यायचं बटाट्याची मिरची म्हणून तू मसाला खाऊ शकतेस सांगितलं बघ मी लगेच तुला रेसिपी हो माझ्याकडे शेंगदाणे पण आहे मीठ पण आहे भाजीच्या आधी करू शकतेस आणि पाणी पण आहे आपलं. निकिताची रेसिपी ऐकण्यासाठी खास चिंटू महाराज आलेले आहेत चिंटू कशी वाटली रेसिपी चिंडू 1 नंबर ना हाय आता उद्या तू पहिली घरी जाऊन ट्राय कर वशिडी आली तुला हो मागं. घरी जाऊन ट्राय कर तू चिंटू नको ना यार केस येतात चिंटू इकडे इथे बस तिकडे तुला बस सांगितलं मला केसांचा राग लांब बस. सांगितलं, तुम्ही पुढं आणता त्याला मग त्याला निकिताने रेसिपी सांगितली मग त्याला आवडली अहो पण जेवणात नको ना चिंट्या मालकीन बाई तुला नको म्हणतात बघा अहो तुम्ही vlog हे चिंट डबा भरून देते माझ्या अंगात मस्ती मी आणला नाही तर मम्मीने बरोबर बनवलेलं तिकडं ते अटॅक करल श्रीवल्ली तर बस अशी हा जरा पुढे ये नाही भाजत आपल्या गॅसला एवढा जाळ नाहीये अरे मला नाही तर इंस्टाग्राम वरती त्या मोक्ष सारखी आणि ह्याच्यासारखी कमेंटची तुम्हाला एवढं पुरी वाटत नाही बघून होय ते शिहायला घेऊन गेलेलं आपण ह्या आहेत ऐश्वर्याच्या पोरी एक इणा हेमिना आणि हे डिका इणा मिना डिका नाही खरंच की त्या दुर्वेशच्या वेळेस नव्हत्या दुर्वेश आणि मोक्षला नेलता आपण तेव्हा कमेंट आली ती इंस्टावरती मला हे सॉन्ग खूप आवडतं मग नाच इथं डान्स करून दाखव आमचं उलट काय ग दीदी रोज एक भाकरी खाते आई ग काय माहिती बोलते ही आहे चिचुंद्री आणि ही तिची बहीण मिचुंद्री गप्पी आणि ही कुचुंद्री गप ना काय आणि डिचुंद्री श्रीवल्ली इथे निकिता अरे बाजावरती मारू नको चला भाजी नाही घ्यायची तसं एक थांब, केलं. थांब, ए, थांब, मारू थांब, नको. गंगू. तुला बी देते की मला भाजी द्या ए पालते पुरी नाही मसाला टाक खाऊ देणार नाही मग कोणाला उभं राहून नाही करणार आणलंयस बसून करणार आहे. लय आणलंय खाऊ मी काय काय हा उभं राहून तुला तोपर्यंत कसं आम्ही काय आमचं खाऊ चांगलं संपवलं. पुढे सरका म्हणा अजून बरं, नाही इथं घेऊ का सायराज काय दिलं काय दिलं ऐश्वर्या प्लास्टिक नको पण माझा उपवास आहे तिकडं ना. काय दिलं ऐश्वर्या मामी इकडे काय आहे? आणि तुम्हाला वेपर दिसते हात द्या का? इकडं माझा उपवास सरळ आहे. हात धर, हा. सगळे माझा कधी नाही 2 दिवस पुरवते मी संध्याकाळी मी उपवास आहे. आज माझी मज्जा जे आहे. बोलेल त्याच्याकडे तोंडावर त्याच्या तोंडावरती हा कॅमेरा न्यायचा कळलं सायराज हे पोरींना आपल्या- वडापाव. ब्लॉगर असणार आहे हा माणूस जो की पवारांच्या खानदानातला वंशज दिवा आहे सायराज पवार तर हे आपले व्हिडिओ काढणार आहेत चला हे बरं पार्टी. जे बोलेल त्याच्या तोंडावर होय, कॅमेरा तुम्ही धरायचा सिरियसली व्हिडिओ काढा नाही तर काही खरं नाही तुमचं मी देणार नाही भाजी बांधलं ए तू चला. बी अशीच बसून मग टाकणार आहेस ती ती पहिले एका वडापाव खाऊ दे पायावर- की. येते एका पायावर भाजी तर होते की भाजी शिजत हा, सरक पुढं बस हा टाक एवढी डिश झाली होय फक्त टाक, हा. हे बोलू नका मागव, चल. मार, हे सर इकडे तू मला ही एक नंबर आताच्या आपल्या आजची गृहिणी आवडल्या कोण? ही का? श्रीवल्ली लय भारी ऍक्टिंग करते ती चला या पुढं जराशी म्हणून दिसती मी भारी बसल्यावर हा. कशी. वरनं उभा राहा, उभा राहून उभी घे. राहते, बीच बीच असं तर उभी राहा. हा. उभी नको बस अशी नॉर्मल बस नको खालीच बसू दे हा सरक पुढं तिला बसायला काहीतरी द्यावं हा झाडाला बसलीस थांब तसं जरा, बस सर. पुढं उठ. तिला अगं घे बसायला मी घासून गेलं बस जाऊ आणि टेंबायचं तिच्या वाजणार हा पुढं सर की अगं पुढे सर तुला नाही बसत नॉर्मल पुढे ये हा बस आमच्या दोघींना घ्या हा. टेंबायचं वाजणार कोणतरी तुझ्या आले तिकडे जर तेल तापलं आहे ना आजी हे पकड टाक तेल तापलंय तेलामध्ये काय बघ नाही तर तोंडा उडल
मिरची लसूणचं वाटण, मिरची आणि लसणाचं वाटण, अरे बोलू नका की रेकॉर्डिंग होतंय. मिरची आणि लसूणचं वाटण. पाय मागव साईडला होतं. हा पार्टी भाजी भाजी तिथे पेरू आहे तो घेऊन ये ना. गप्ती एवढं खाल्ल्यास तरी तुला काही बसण्या झाला काय? हा भाजी बनवतात ग पुरी. ए यार आवाज दे की. ए साईराज जे बोलल त्याच्याकडे धरायचं असं मी तुला सांगितलं. पार्टी. आगाडा आहे आगाडा. बोलू नका. अरे बोलू नका यार. जेव्हा मी व्हिडिओ चालू करीन ना की माईक चालू आहे त्यामुळे बोलायचं नाही. शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे ठेचून घे. तिथे बसायचं ते किती भाजी टाकायला हिरोईन घे ए ईश्वरी. कुणाला टाकायची एक एक घास टाकायची. टाक ए थांब कॅप्चर इटले भारी आपला आर्टिस्ट. टाका मी हलवते तू टाक. थोडी थोडी टाक बाकी त्यांना ठेवते किंवा हाताळ. बाकीची पण सगळी जपू ना. मम्मीनं व्हिडिओ बघितला की म्हणे पोरगीला लावली भाजी करायला ऐश्वर्या मम्मीने. काय बोलू नका. भाजीकडेच बघ मामा आपल्याला कॅप्चर करेल. फक्त भाजीकडे बघ. असं ताटच हातात पकड. असं ताट पकडायचं म्हणजे कळलं लोकांना बाई लांबे पुरं जरा अर्ध्या मागं सर. ईश्वरी मागा सर. हे पसारा नाही ना वाटत नाही खायचं? वाटत नाही वाटत असं आहे. ओके. हे काय काल एवढ्या प्रेमाने आणली होती तर आज तशी नाही आणली. आज आम्ही सगळ्यांनी प्रेमाने आणले. थांब एक मिनिट बाळा. वाटलं होली आणली. ग्लासामध्ये थोडं पाणी आणलं बाळा. कसलं भारी ग्लास आहे. एकमेव पोरग आहे जे काम ऐकते. आणि लय शांत आहे. एवढं शांत नाही तर कसं आहे, काय ही माहिती. चिचुंदरी नुसती च्याव च्याव च्याव. बाया, तिला व्हिडिओ घेतली नाही दोघींनाच घेतली म्हणून तोंडा फुगली होती ती. होय. समोरकी. खरं बोल. खरं सांग हायसा आराध्या फुगली होती का नाही का ती? आराध्या शांत शांत बसली होती काय श्रीवल्ली. ए त्यातला वडापाव द्या राहते. आओ, मयूर पाटे सर. बोलू नका. थांबा 1 मिनिट. 1 2 3 स्टार्ट. हा आगाड्याची भाजी शिजाय थोडासा वेळ घेते म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं. पाण्याचं शिंपडा. इतकं भाजलंय ना आज खतरनाक कालच्या पेक्षा. उलात कुठल्या कांदा भाजलं ना मला. तिकडे ठेवतेस ना ते तिकडचं झाड. ग्लास घे की ऐश्वर्या. हे लाकडं. कोणाला वडापाव खायचंय त्याने हात वरती करा. ऐश्वर्या ओ बाळा दोन तुला तोडायचंय का ते? होय ग. ए श्रीवल्ली तोडायचंय तुला? मग ए हे काढाव सगळं. ए वडापाव घ्या खाया चला. सान्या ग्लास दे की. कसलं धरण्या. इधर श्रीवल्ली पाणी घेऊन ये. अचेरांती अस्पेरला तिथनं नळाला. ए पाणी आणाय दिले दे तिच्याकडं. मयूर मामाला दिले पाणी. जा श्रीवल्ली. सासरवाडीतनं. चहा प्यायला घेऊ शकता. अजून असं कसं झालं? कॉफी पण प्यायला सगळं प्यायला घेऊ. श्रीवल्ली हरामी बघ किती. मगाशी म्हणलं तर गेली नाही. आता व्हिडिओ चालू करून म्हणलं जा की लगेच गेली. हे बघ की काय आहेत फायदे ना. मग ए घ्या लवकर चला. पुरे देवा की ए मयूर घे. दत्तू दादानं वडापाव आणले ते. आराध्या नको का तुम्हाला? हे उचल पटापटा. आराध्या असं पडू नको की जणू का तू अंतराळात ना आलेस. वडापाव कुठे दिलं? कुठं आणलं वडापाव? पहिला फोटो काढा आणि त्यांना सांगायचे पेपर द्यायचे. तुकाराम मुंडेजी लक्ष द्या इकडं. हे आहे ह्या माणसानं आम्हाला इकडं विष घेऊन येतोय. दिले त्या श्रीची चुकी. त्याने अरे हे पण वर पेपर टाकायचं. हा ते उलट देत जाऊ नका म्हणा आतमध्ये तोंड तुकाराम घालून जा. मुंडेंची मानलेली बहीण.
मग मारायचे. सायरात घे बाळा, हे सायरातला दे. तुकाराम मुंडेंची मानलेली बहीण. मग काय? घ्या, घ्या, नकोय, घ्या. जळायचं. घे, अरे घे. तुम्ही घ्या ना. अरे घे. जण आहेत, घेऊ. तू घे, मी घेतो. तू घे. ते रामेश्वरीन कोण दुसरा आणला होता काय? बघा हे असं वरचं प्रेम दाखवायचं. वडापाव दिला आणि त्याबरोबर 4 मिरच्या दिल्या तुला काय वाटतं का? धर आणि तो मान आणलाय. घेऊया, हा पाप घेऊया. मिरच्या काढ्या. अरे मी तो मान आणलाय. तिला लय धर म्हणायचं नाही. ती अक्कच खाऊन टाकल. मग तुझ्या पोटाला काही द्यायचं नाही. तुला धर. मिरची आणि मला हे घे. कांदा. अरे मिरची धर. तू तिला जेवढं तेवढं तुला भेटणार नाही. रामेश्वरीला कोणी आज मी लय खुश आहे. मेरे पास इतना सारा माल आहे. आज माझा उपवास आता तुटला त्यामुळे आता मला उद्या संध्याकाळपर्यंत राहायला लागणार आहे. लफडा झाला. काय होतंय? अरे त्यांना नाही कोरडी भाजी खायची आज. नाही आज माझा उपवास म्हणून मला जेवायला काहीच नाही. ए रामे हलवा हलवा. आता मला उद्या पण धरायला लागणार उपवास. उद्या संध्याकाळ पण उपवास राहायला लागणार. का? काय नसतं. माझ्या भावाचा. काय झालं? मैंने क्या किया? डाळ खायला सांगितलं. मी थोडी डाळ खायला म्हणून. माझा उपवास आहे तरी एक देते मग एक मगाशी तुला आत्ता देते. बास कर ना. कान आणेल तुझं. मी सकाळपासून पोटात काय नाही. मी ते तर खाऊ दे. नवरा तर काही देत माझ्यासोबत नाही. बोलता बोलता असं ह्याच्यात का बोलायला दिलेलं लागली? ते तर खाऊ दे. मित्रांनो ही ऍक्टिंग होते. सिरियसली कोणी घेऊ नका. ती मला कधीच काय बोलत नाही. लाडाचं नाही का? चिंट्या मन घालणार का तू माझ्यात? मयूर मामाला दिलाय का पाणी काढून सासरवाडीतून. बस खाली खाली बस चिंट्या. हा ना इकडे ते ग्लास. हा ग्लास. हा ग्लास. तो काय म्हणला हा ग्लास. आळू उठात का खाताना पण कसली कॉमेडी यांची बघ. किती घाण विचार ह्या 8वीत शिकलेल्या ईश्वरीचे. हे असलं काय पण घेऊ नका. एक श्रीवल्ली मी काय म्हणलं? एक ग्लास. घे. बरं आणखी बाळा. हे बाळा तूच एकमेव तूच इथं अशी आहेस जी मला पाणी देऊ शकतेस. तूच तूच. नाही रे बाळा दे की र. एक ग्लास. हो घे. रामेश्वरी ईश्वरी श्रीवल्ली प्लीज पाव मला धर. पाव धर की. तेरे को देखता हूँ बाद में. रुक जा. धर आपला सायरस. गुणाचा पले द्या धर. काय ते बिचारायला सारखं पळवतात. जपानी घेऊन ये. तू बी का आपलं असं करताय हो? सायरस नको जाऊ तू. जाऊ दे मामा. ती 7 फेरे मारले आज त्याचं हे परीक्षा. ऐश्वर्या एक पुडा दे मला. नाही मिळणार. 7 फेरे कशासाठी मारलेलंस मग? वडाची मी भाजी पोट भरायला नव्हते मारले. 7 जन्म मिळवाय मानले. मग एक तो पुडा दे. एक पुडा दिलास तर 7 जन्मात देणार आहे. नको मी बदलेन दुसरा. बघून घ्या सगळे वाईकर बघून घ्या. हीच तुमची मुलगी. तुम्हाला वाटते साधी भोळी. कशी बोलते मला. हा? कुठं गेलेलास? मिरची खाल्ली म्हणजे श्रीवल्ली एवढे चॅप्टर आहे तिने नळ चालू करून ठेवलाय. तूच गेल्या शेडो. दे इकडं. श्रीवल्ली बाळा पाणी घेऊन या. त्याच्याकडे दे बाळा. एक घेऊन एक ग्लास. गुणाची पली दे आमची श्रीवल्ली. जा की एक ग्लास. जा की आणि एक ग्लास. हा ती मोठी आहे बाळा. तिचं लगीन आहे पुढल्या वर्षी. मेहंदीचं कोण आणलं का तुम्ही? मेहंदीचं कोण का? नागपंचमीला मेहंदी मेहंदी काढत आहे. येड्या जत्र्यांनो आमच्या इकडं ना लहानपणापासून खरंच नाही तुमची मम्मी बिम्मी आणत. का नाही काढत? आयुष्य हे आमच्याकडे आमच्याकडे पण नागपंचमी काढायचे आली ना की लहानपणी ना मम्मी पहिली बांगड्या नेल पेंट आणि मेहंदीचं कोण आणणार म्हणजे आणणार. घरातलं कोण पण. ते तुमचा पुढारलेला समाज करतो. आम्ही आदिवासी आहे. नाही आदिवासी नाही, पुढचं रहिवासी आहे म्हणून. उमरीला पण या गोष्टी करतात सिरियसली. नागपंचमीला पोरीन नाही ना मेहंदीचं कोण गजरा. आमच्या विवरवाल्यांना फक्त 2च गोष्टी समजतात. एक खायचं आणि एक जायचं.
कसा इवरकर काय म्हणाल मग याच्यावर बोला दत्तू इवरकर बोला काहीतरी. दत्तू इवरकरांची बोबडी वाढलेली दिसते. नो कॉमेंट्स. उरकाची भाजी आपण आमची भाजी बनवून झालेली आहे आणि आता आम्ही घरी चाललो. आणि चूल खाऊन बंद. पण झालेली आहे. चला हे घ्या. चला चला मी एकच काहीतरी आणलं होतं रे.